नमस्कार मंडळी, मी पूनम तुमच्या सर्वांचं आपल्या चॅनलवरती खूप खूप मनापासून स्वागत. तर आज आपण 15 ते 20 लोकांसाठी लागणारी पावभाजी कशा पद्धतीने बनवायची ते बघणार आहोत. एखादी बर्थडे पार्टी असेल किंवा एखाद्या कार्यक्रमासाठी जर तुम्हाला पावभाजी बनवायची असेल तर तुम्ही नक्कीच ह्या पद्धतीने बनवू शकता. अगदी सोप्या पद्धतीने ही पावभाजी बनवलेली आहे आणि खायला तितकीच चविष्ट अशी तयार होते. तर इथे काय केलेलं आहे, मी 2 कुकरमध्ये भाज्या शिजवून घेणार आहे. तर बघू शकता इथे मी भाज्यांमध्ये कोणत्या भाज्या घेतलेल्या आहेत. तर इथे मी फ्लॉवर, गाजर, बीट आणि बटाटा घेतलेला आहे. तर इथे मी ह्या भाज्या अशा पद्धतीने कट करून घेतलेल्या आहेत. भाज्या स्वच्छ धुवून आपल्याला कुकरला छान अशा शिजवून घ्यायच्या आहेत. तर इथे मी 2 कुकरमध्ये थोड्या थोड्या भाज्या ॲड केलेल्या आहेत. एका कुकरमध्ये जास्त भाज्या जर आपण टाकल्या तर त्या व्यवस्थित शिजणार नाही. त्याच्यामुळे 2 कुकरमध्ये भाज्या टाकून व्यवस्थित शिजवून घ्यायचे. तर इथे बघू शकताय कुकरच्या मी 4-4 शिट्ट्या करून घेतलेल्या आहेत. 4 शिट्टीमध्ये आपल्या भाज्या अगदी व्यवस्थित छान शिजलेल्या आहेत. अशा पद्धतीने भाजी आपल्याला व्यवस्थित अशी स्मॅश करून घ्यायची आहे. तर भाज्या शिजवून घेताना ह्याच्यामध्ये मी मटार आणि शिमला मिरची टाकलेली नाही आहे, कारण आपण नंतर ती फोडणी करणार आहोत तेव्हा ते आपण ॲड करणार आहोत. तर इथं भाजी बनवण्यासाठी काय केलेलं आहे, एका मोठ्या टोपामध्ये 1 वाटी तेल टाकून घेतलेलं आहे. तेल इथं तुम्ही तुमच्या आवडीप्रमाणे वापरू शकता. तर इथं तेल छान गरम झाल्यानंतर ह्याच्यामध्ये अद्रक, लसूण, मिरचीची छान अशी पेस्ट टाकून घेतलेली आहे. ही पेस्ट आपल्याला 2 ते 3 मिनिटं मस्त तेलामध्ये अशी मस्त परतवून घ्यायची आहे. अद्रक लसणाचा जो कच्चा वास आहे तो जाईपर्यंत आपल्याला 1-2 ते 3 मिनिटं अगदी मस्त मंद आचेवरती ही पेस्ट छान अशी परतून घ्यायची आहे. तर इथे बघू शकता 1-2 मिनिटं छान अशी अद्रक लसणाची पेस्ट मस्त परतून घेतली. आता ह्याच्यामध्ये आपल्याला कांदा ॲड करायचा आहे. तर कांदा इथे मी बघू शकता अगदी बारीक कापून घेतलेला आहे. तर एक 7 ते 8 कांदे मी घेतलेले आहेत. मीडियम साईजचे कांदे घेतलेले. जर तुम्ही मोठे कांदे घेणार असाल तर 5 वापरले तरी चालतील. तर अशा पद्धतीने कांदा बघू शकताय अगदी बारीक कापून घेतलेला आहे. कांदा आपल्याला ह्याच्यामध्ये टाकून घ्यायचा आहे आणि 2 ते 3 मिनिटं कांदा परतून घ्यायचा आहे. तर इथे कांदा भाजताना मी मीठ वापरलेलं नाही आहे. नंतर मी मीठ वापरणार आहे. तुम्हाला जर कांदा पटकन भाजून घ्यायचा असेल तर तुम्ही इथं थोडंसं मीठ ॲड करू शकता. तर इथे बघू शकताय तुम्ही 2 ते 3 मिनिटं कांदा छान असा परतून घेतला. कांदा थोडासा नरम झाल्यानंतर आपल्याला ह्याच्यामध्ये टोमॅटो टाकून घ्यायचा आहे. तर इथे बघू शकताय टोमॅटोसुद्धा अगदी बारीक कापून घेतलेला आहे. तर इथे मी मीडियम साईजचे 5 टोमॅटो घेतलेले आहेत. तर टोमॅटो ह्याच्यामध्ये टाकून टोमॅटोसुद्धा आपल्याला कांद्याबरोबर 2 ते 3 मिनिटं मस्त असा परतवून घ्यायचा आहे. तर बघू शकताय तुम्ही इथे मस्त कांदा टोमॅटो मऊ पडेपर्यंत आपल्याला हे छान असं 2 ते 3 मिनिटं भाजून घ्यायचं आहे. तर इथे अशा पद्धतीने कांदा टोमॅटो छान असं भाजून घेतलं 2 ते 3 मिनिटं. आता आपल्याला ह्याच्यामध्ये अगदी बारीक कापून घेतलेली शिमला मिरची ॲड करायची आहे. तर शिमला मिरची इथं अशा पद्धतीने मी बारीक कापून वापरलेली आहे. शिजवताना शिमला मिरचीचा वापर केलेला नाही आहे. त्याचबरोबर इथे मी 1 वाटी मटारसुद्धा टाकून घेतलेले आहेत. तर मटार इथे मी फ्रोझन घेतलेले आहेत, त्याच्यामुळे मी आत्ता ॲड केलेले आहेत. तुम्ही जर कच्चे मटार घेणार असाल तर तुम्ही भाज्या बॉईल करून घेणार आहेत तेव्हाच त्याच्यामध्ये ॲड केले तरी चालतील. तर अशा पद्धतीने आता आपल्याला शिमला मिरची आणि मटार व्यवस्थित छान कांदा टोमॅटोमध्ये मिक्स करून घ्यायचे आणि 2 मिनिटं परत हे सर्व भाजून घ्यायचं आहे. तर इथे बघू शकताय तुम्ही मस्त असं सर्व भाजून घेतलं. बघू शकताय अगदी छान असं मऊ पडलेलं आहे शिमला मिरची, कांदा, टोमॅटो त्याचबरोबर मटार. आता आपल्याला ह्याच्यामध्ये मसाले ॲड करून घ्यायचे आहेत. तर मसाल्यांमध्ये इथे आपल्याला आवडीप्रमाणे पावभाजी मसाला म्हणजे आपल्या अंदाजानुसार पावभाजी मसाला इथे टाकायचा आहे. तर इथे मी सुरुवातीला जे 10-10 पॅकेट येतात ते 4 पॅकेट पावभाजी मसाल्याचे टाकून घेतलेलं आहे. त्याचबरोबर आवडीप्रमाणे लाल तिखट टाकून घ्यायचं आहे, कारण आपण मिरचीचा सुद्धा वापर केलेला आहे. त्याच्यामुळे आपल्या अंदाजानुसार किंवा आपल्या आवडीनुसार इथे लाल तिखट टाकायचं आहे. त्याचबरोबर 2 चमचे हळदसुद्धा मी टाकून घेतलेले आहे. मसाले टाकल्यानंतर व्यवस्थित छान असं आपल्याला हे परतवून घ्यायचं आहे. 2 ते 3 मिनिटं व्यवस्थित मसाले छान अशा आपल्याला ह्या भाज्यांमध्ये मिक्स करून मस्त परतून घ्यायचं आहे. मसाले असे छान परतल्यानंतर आपल्याला ह्याच्यामध्ये काय करायचं आहे, थोडंसं पाणी ॲड करायचं आहे. त्यामुळे काय होतं मसाले आपले जळले जात नाहीत किंवा खाली लागत नाही. तर इथं भाज्या शिजवून घेतलेला जो स्टॉक असतो पाण्याचा तोच मी इथं वापरलेला आहे अशा पद्धतीने. तर थोडंसं पाणी ॲड केलं तर हे व्यवस्थित पाणी आपल्याला छान असं मिक्स करून घ्यायचं आहे भाजीमध्ये. तर अशा पद्धतीने बघू शकताय तुम्ही मस्त असं ह्या ग्रेव्हीला छान असा कलर आलेला आहे. अगदी छान असा कलर आलेला आहे. तर आता आपल्याला ह्याच्यामध्ये काय करायचं आहे, ज्या आपण शिजवून घेतलेल्या भाज्या आहेत त्यात आपल्याला भाज्या ह्याच्यामध्ये ॲड करून घ्यायच्या आहेत. तर इथे हे व्यवस्थित छान असं मिक्स करून घेतलं. आता आपण ह्याच्यामध्ये ज्या शिजवून घेतलेल्या भाज्या आहेत त्या ॲड करून घेऊया. तर इथं बघू शकताय तुम्ही भाज्यासुद्धा शिजवून घेतलेल्या आहेत. तर बीट घातल्यामुळे काय होतं मस्तच आपल्या भाजीला कलर येतो. ह्याच्यामध्ये आपल्याला कोणताही कलरचा वापर करावा लागत नाही किंवा जास्त हे करावं लागत नाही. बीट घातल्यामुळे मस्त नॅचरली असं आपल्या ह्या पावभाजीला कलर येतो.
तर इथं अशा पद्धतीने मी दोन्ही कुकरमध्ये ज्या स्मॅश करून घेतलेल्या भाज्या होत्या त्या सर्व भाज्या टाकून घेतलेल्या आहेत अशा पद्धतीने. आता आपल्याला व्यवस्थित छान अशा मिक्स करून घ्यायचं आहे. तर मिक्स करून घेतल्यानंतर जर आपल्याला ह्याची कन्सिस्टन्सी अगदीच घट्ट वाटत असेल तर आपण ह्याच्यामध्ये पाणी ॲड करू शकतो. तर इथे अशा पद्धतीने आता आपण हे व्यवस्थित छान असं हे मिक्स करून घेऊया. अगदी मस्त झटपट अशी पावभाजी तयार होते आणि खायला त्याच्याहून अगदी चविष्ट आणि अप्रतिम अशी तयार होते. तुमच्या घरी जर कधी काही कार्यक्रम असेल किंवा एखादी बर्थडे पार्टी असेल तर तुम्ही ह्या स्टेपने ही पावभाजी नक्कीच फॉलो करू शकता. अगदी सोपी पद्धत आहे ही पावभाजी बनवण्याची आणि अगदी झटपट तयार होते. तर इथं अशा पद्धतीने हे व्यवस्थित छान असं आता आपण मिक्स करून घ्यायचं आहे. बघू शकताय तुम्ही इथे मिक्स कराल तसा किती छान असा कलर येतोय पावभाजीला. तर अशा पद्धतीने हे व्यवस्थित छान असं मिक्स करून घ्यायचं आहे. तर ह्याच्यामध्ये मी अजून मीठ टाकून घेतलेलं नाही आहे. मीठ आपण सगळ्यात शेवटी टाकून घेणार आहोत. तर इथं अशा पद्धतीने पावभाजी अगदी व्यवस्थित मिक्स करून घेतली. आता ह्याच्यामध्ये आपल्याला चवीप्रमाणे मीठ टाकून घ्यायचं आहे. तर इथे मी मीठ टाकून घेतलेलं आहे. तर मीठ टाकल्यानंतर व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं आहे. आणि एक तुम्हाला मी ते सांगते की तुम्ही जेव्हा हे सगळं स्टेप झाल्यानंतर काय करायचं आहे, थोडीशी पावभाजी आपल्याला टेस्ट करून बघायची आहे. त्याच्यानंतर आपल्याला ह्याच्यामध्ये जर तुम्हाला मसाले कमी वाटत असेल किंवा मिठाचं प्रमाण जर कमी वाटत असेल तर तुम्ही वरतून ॲड करू शकता. पण सुरुवातीला टाकताना थोडंसं प्रमाण आपल्याला कमीच घ्यायचं आहे. तर इथे व्यवस्थित असं मी मीठ टाकल्यानंतर छान असं मिक्स करून घेतलं. बघू शकताय तुम्ही इथे किती सुंदर असा पावभाजीला आपला कलर आलेला आहे. तर हे व्यवस्थित छान आता मिक्स करून घेतलं. तर आपण इथं पावभाजीला एक 5 ते 10 मिनिटं छान एक वाफ काढून घेणार आहोत. तर इथं 5 मिनिटं पावभाजीला छान एक वाफ काढून घेतली. अगदी मस्त मस्त सुंदर असा कलर आलेला आहे. वरतून थोडंसं बटर ॲड केलं तर अगदी चमचमीत अशी आपली इथं आता ही पावभाजी तयार झालेली आहे. जितका वेळ तुम्ही छान अशी मस्त हे मिक्स करून घ्याल आणि अगदी छान अशी खायच्या वेळेला अजून सुंदर कलर येतो भाजीला ह्या. तर अगदी मस्त चमचमीत अशी इथं आपली पावभाजी तयार झालेली आहे. अगदी झटपट तयार होते. त्यामुळे नक्की तुम्ही अशा पद्धतीने पावभाजी बनवून बघा आणि रेसिपी कशी वाटली ते मला कमेंटद्वारे सांगायला विसरू नका. चॅनलवरती नवीन असाल तर नक्कीच चॅनलला लाईक, शेअर, सबस्क्राईब करा. तर इथं बघू शकताय तुम्ही अशा पद्धतीने आपली इथे पावभाजी अगदी झटपट अशी तयार झालेली आहे. नक्कीच तुम्ही अशा पद्धतीने ट्राय करू शकता. तर अगदी मस्त आपली ही पावभाजी तयार झालेली आहे. अगदी सुंदर असा कलर आहे. तर नक्की ट्राय करून बघा आणि रेसिपी कशी वाटली ते मला कमेंटद्वारे सांगायला विसरू नका. लवकरच भेटूया अशाच एखाद्या छानशा रेसिपी बरोबर.